वेलकम टू माय चॅनल श्रेया। खूप वेळा असं होतं की आपली चूक नसतानाही आपण दुसऱ्याला सजा देतो, त्याला गुन्हेगार समजतो। तर मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे। तर एक 10 वर्षाचा मुलगा असतो, तो शाळेमध्ये दररोज जात असतो। त्या मुलाला 10-5 मिनिट दररोज उशीर होत असतो, त्यामुळे शिक्षक त्याला शिक्षा करत असतात, त्याला छड्यानं मारत असतात। त्यामुळे तो मुलगा दररोज 10-5 छड्या खाऊन आपल्या जागेवर जाऊन बसत असतो। तेव्हा दुसरे दिवशी एकदा शिक्षक शाळेत जात असताना वाटेवर त्या शिक्षकांना तो मुलगा दिसतो। तर तो मुलगा आपल्या वडिलांना गाड्यावर ढकलत नेत असतो आणि आपल्या घरापर्यंत पोहोचत असतो। हेच ते त्याला काम होतं, त्यामुळे त्या मुलाला दररोज शाळेत यायला थोडासा उशीर होत होता आणि त्या उशिराची सजा त्याला शिक्षक देत होते। जेव्हा शिक्षक शाळेमध्ये जातात तेव्हाच लगेच मागून तो मुलगा येतो आणि आपोआप त्या शिक्षकांसमोर हात समोर करतो सजा घेण्यासाठी। तेव्हा शिक्षकाच्या डोळ्यातून अश्रू येतात आणि ती स्टिक जी छडी होती ते शिक्षक त्या मुलाच्या हातावर देतात आणि त्या मुलाला म्हणतात, तुझी चूक नसतानाही मी तुला सजा दिली, तर आता ही सजा तू मला दे। त्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की दुसऱ्याची चूक नसतानाही आपण काही वेळेस त्यांना सजा देत असतो, आपल्याला त्याच्या मागचं कारण माहीत नसतानाही। त्यामुळे आपण त्याच्या मागचं कारण शोधलं पाहिजे। उगाचीच काही माहीत नसताना दुसऱ्याला गलत समजणं किंवा चुकीचं समजणं ही खूप मोठी आपली चूक असू शकते। कोणाच्या अडचणी माहीत नसताना त्यांना गलत समजणं चुकीचं आहे, त्यामुळे त्यांच्या अडचणी समजून घ्या, नंतरच त्यांना काय सजा करायची आहे ती करा। त्यामुळे आपल्याला पुन्हा पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।